अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, सगळ्यात जास्त काळ या पदावरती राहणारे नेते। बुधवारी 28 जानेवारीच्या सकाळी अजितदादांचं बारामतीजवळ विमान अपघातात निधन झालं। या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हादरलाय। अजितदादा हे बारामतीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी येत होते, पण लँडिंगच्या वेळी विमानाचा अपघात झाला, ज्यात अजितदादांसहित 5 जणांचा जागीच मृत्यू झाला। राज्याच्या राजकारणात दादांचं स्थान एक वेगळं होतं। प्रशासनावर घट्ट पकड असलेले, झपाटलेपणानं काम करणारे, कुठलाही आडपडदा न ठेवता उघडपणे रोखठोक बोलणारे आणि प्रसंगी वाद सुद्धा ओढावून घेणारे नेते म्हणजे अजितदादा। सहकार क्षेत्रातनं सुरुवात करत त्यांनी राज्यासहित देशाच्या राजकारणावर आपली छाप सोडली। 1982 साली राजकारणात प्रवेश करणाऱ्या अजित पवार यांनी मागच्या 40 वर्षात राज्याच्या सत्ता केंद्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। राजकारणातला दादा माणूस अशी ओळख असलेल्या अजित पवारांचं सगळं जीवन जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। तारीख 22 जुलै 1959, नगर जिल्ह्यातल्या देवळाली प्रवरा इथं अजितदादांचा जन्म झाला। शरद पवार यांचे मोठे भाऊ अनंतराव पवार यांचे ते चिरंजीव। अनंतराव पवार हे चित्रपटसृष्टीत होते। ते मुंबईतल्या व्ही शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओमध्ये काम करत होते। गोविंदराव पवार हे अजित पवार यांचे आजोबा, ते बारामतीच्या सहकार क्षेत्रात होते, तर त्यांच्या आजी शारदाबाई पवार शेतीची देखभाल करायच्या। पवार कुटुंबाला शेतकरी कामगार पक्षाचा वारसा होता। शरद पवारांच्या आई म्हणजे शारदाबाई पवार या शेकाप पक्षाकडून पुणे लोकल बोर्डात सदस्य राहिल्या होत्या, पण शरद पवारांनी काँग्रेसचा हात पकडला। ते 1967 साली बारामतीतनं निवडणुकीच्या रिंगणात उतरले। त्यावेळी अनंतराव पवार यांनी शरद पवारांचा जोरदार प्रचार केला होता। शरद पवार आपली पहिलीच निवडणूक जिंकले आणि राज्याच्या विधानसभेत पोहोचले। ते पुढे राज्यमंत्री झाले, मग कॅबिनेट मंत्री आणि 1978 साली मुख्यमंत्री सुद्धा झाले। शरद पवार यांचा सगळा राजकीय प्रवास अजितदादांनी लहानपणापासूनच पाहिला होता आणि त्यातूनच मग कुटुंबापासूनच राजकारणाचे धडे अजितदादांनी गिरवायला सुरुवात केली होती। अजित पवार यांनी बारामतीच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमधनं आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं। 10वी पास झाल्यावर त्यांनी कॉलेजमध्येही प्रवेश घेतला, पण कॉलेजमध्ये असतानाच त्यांचे वडील अनंतराव पवार यांचं निधन झालं। वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी दादांच्या खांद्यावर आली, त्यामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं। अजित पवारांचं औपचारिक शिक्षण मर्यादितच झालं असलं तरी त्यांना शेतकरी, सहकारी संस्था आणि स्थानिक समस्यांची खोलवर जाण होती। कार्यकर्त्यांची भावना ओळखणारा जमिनीवरचा नेता अशी ओळख त्यांनी मिळवली, ती याच जोरावर। अजित पवारांनी 1982 साली वयाच्या 23व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला। तोपर्यंत शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणात आपला जम बसवला होता, पण तोपर्यंत पवार कुटुंबातून शरद पवारांच्या पिढीचं किंवा पुढच्या पिढीचं कुणी सुद्धा सक्रिय राजकारणात आलं नव्हतं। शरद पवारांनंतर पवार कुटुंबातली कुठली व्यक्ती राजकारणात आली असेल ती म्हणजे अजित पवार। अजित पवारांनी सहकार, शेती आणि ग्रामीण प्रश्नांच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय सहभाग घेतला। त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वात बारामती परिसरात संघटनात्मक पातळीवर आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली। अजित पवार 1982 साली पुण्यातल्या एका सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून आले। पुढची 10 वर्ष ते सक्रिय राजकारणात होतेच, पण त्यांचं राजकारण सहकार क्षेत्राच्या अवतीभोवती फिरणारं होतं। ते मुख्य प्रवाहाच्या राजकारणात अजूनही आले नव्हते, त्यासाठी 1991चं साल उजडावं लागलं। अजित पवार 1991 साली पहिल्यांदा बारामतीतनं लोकसभेवर निवडून आले। त्यावेळी देशाची आणि राज्याची राजकीय परिस्थिती कशी होती यावरून अजित पवारांचा राजकीय प्रवास समजून घेता येतो। त्यावेळी अजित पवार हे काँग्रेस पक्षात होते, पंतप्रधान राजीव गांधी हे पक्षाचे सर्वेसर्वा होते। अजित पवार लोकसभेची निवडणूक जिंकून संसदेत गेले, पण या दरम्यान राजीव गांधी यांची हत्या झाली। त्यानंतर काँग्रेसची धुरा पी.व्ही. नरसिंहराव यांच्या खांद्यावर आली। राजीव गांधींच्या हत्येनंतर नरसिंहराव देशाचे पंतप्रधान झाले। त्यावेळी शरद पवार राज्यात मुख्यमंत्री होते। नरसिंहराव यांनी शरद पवारांना केंद्रात बोलावून घेतलं आणि त्यांना देशाचं संरक्षण मंत्रीपद दिलं। पण केंद्रात मंत्री होण्यासाठी शरद पवार हे संसदेचे सदस्य असणं आवश्यक होतं। त्यांच्यासाठी सगळ्यात सुरक्षित मतदारसंघ अर्थातच बारामती लोकसभेचा होता, पण तिथून तर अजितदादा हे 4च महिन्यांपूर्वी निवडून आले होते। मग शरद पवारांसाठी अजितदादांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि मतदारसंघ रिकामा केला। पुढे त्याच वर्षी अजित पवार पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेच्या पायऱ्या चढले। तेव्हापासून आज तागायत ते बारामतीतनं आमदार राहिलेले आहेत। सलग 8 वेळा ते बारामतीतनं निवडून आलेले आहेत, त्याच बारामती मतदारसंघातनं, पवार कुटुंबाच्या बालेकिल्ल्यातनं। अजित पवारांनी 1991 साली लोकसभेचं तिकीट मिळवण्याआधीचा एक किस्सा स्वतः मीडियाला सांगितलेला। त्या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या 2 जागा सोडून सगळ्या जागांवरचे उमेदवार जाहीर झाले होते। या 2 जागांवरचे उमेदवार सगळ्यात शेवटी जाहीर झाले। या जागा होत्या बारामती आणि कराड।
कराडमधनं पृथ्वीराज चव्हाण यांना तिकीट मिळालं तर बारामतीतनं अजितदादांना. या दोघांनीही ती निवडणूक जिंकली आणि एकत्र लोकसभेत प्रवेश केला. पुढची 30 वर्ष त्यांनी एकत्रित राजकारण केलं. पृथ्वीराज चव्हाण जेव्हा 2010 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी अजितदादा हे उपमुख्यमंत्री होते. खरं तर शरद पवार केंद्रात गेल्यावर अजित पवार राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. त्यावेळी राज्यामध्ये मुख्यमंत्री असणारे सुधाकरराव नाईक यांचं सरकार होतं. अजितदादांची कृषी क्षेत्रातली पार्श्वभूमी पाहता त्यांना आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये राज्याच्या मंत्रिमंडळात कृषी खात्याचं राज्यमंत्रीपद मिळालं. पण यानंतर देशाच्या राजकारणात पुन्हा मोठ्या घडामोडी घडल्या. डिसेंबर 1992 मध्ये अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतर 93 साली मुंबईमध्ये बॉम्बस्फोटाची घटना घडली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अस्थिरता आली होती. त्यामुळे नरसिंह राव यांनी शरद पवारांना पुन्हा राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री बनवून पाठवलं. शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि नव्या मंत्रिमंडळात अजितदादांकडे ऊर्जा राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. पण 1995 साली राज्यातनं काँग्रेसची सत्ता गेली आणि शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं. यानंतर शरद पवार पुन्हा दिल्लीच्या राजकारणात गेले. पण अजितदादांनी महाराष्ट्र सोडला नाही. तेव्हापासून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावरती घट्ट पकड निर्माण केली, जी शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिली. यानंतर झाली ती मोठी घडामोड. 1999 साली शरद पवारांनी काँग्रेसची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. अजितदादा सुद्धा काकांसोबत राष्ट्रवादीत आले. पण त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये सत्तांतर झालं. युतीचं सरकार गेलं. त्यानंतर शरद पवारांनी काँग्रेसला साथ देत सत्तेत प्रवेश केला. विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या सरकारमध्ये अजितदादा पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री बनले. त्यांच्याकडे जलसंपदा या विभागाची जबाबदारी देण्यात आली. पुढची 10 वर्ष म्हणजे 2010 पर्यंत हे मंत्रालय दादांकडेच राहिलं. 1999च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षानं राष्ट्रवादीपेक्षा जास्त जागा जिंकलेल्या. त्यामुळे मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे आलं होतं. पण पुढच्या म्हणजे 2004च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळून सुद्धा शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अजित पवार या निर्णयाच्या विरोधात होते असं म्हटलं जातं. त्यावेळी जर शरद पवारांनी निर्णय घेतला असता तर दादा कदाचित राज्याचे मुख्यमंत्री झाले असते, असा सूर आजही राजकीय वर्तुळात आळवलेला पाहायला मिळतो. 2004च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला इतिहासातल्या सर्वोच्च 71 जागा मिळाल्या तर काँग्रेसला 69 मिळालेल्या. ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री या सूत्रानुसार राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा अजितदादांना आणि सगळ्याच कार्यकर्त्यांना होती. तसं झालं असतं तर अजित पवार पक्षाकडनं मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आघाडीवर होते. पण शरद पवारांनी राजकीय तडजोड करत काँग्रेसलाच मुख्यमंत्रीपद दिलं. त्यांच्या या निर्णयामुळे अजित पवार नाराज झालेले. अनेकांच्या म्हणण्यानुसार शरद पवारांनी अजितदादांना शह देण्यासाठी हे केलं होतं असं म्हटलं जातं. याबाबत अजितदादांनी सुद्धा अप्रत्यक्षरित्या जाहीर नाराजी व्यक्त केलेली. राष्ट्रवादीनं 2004 साली मुख्यमंत्रीपद सोडायला नको होतं असं अजित पवार म्हणालेले. तेव्हापासून अजितदादा अनेक वेळा मुख्यमंत्री पदाच्या जवळ आले. पण प्रत्येक वेळी त्यांना या पदानं हुलकावणी दिली. ते राज्याचे परमनंट उपमुख्यमंत्रीच राहिले. मुख्यमंत्री बनण्याचं त्यांचं स्वप्न अखेरपर्यंत पूर्ण झालं नाही. खरं तर इथपर्यंत अजितदादांनी राज्याच्या राजकारणात आपला जम बसवला होता. शरद पवारांनंतर तेच त्यांचा राजकीय वारसा चालवतील असं राजकीय वर्तुळात बोललं जात होतं. पण 2006 साली शरद पवारांनी आपली कन्या सुप्रिया सुळे यांना राजकारणात आणलं. त्या राज्यसभेवरती निवडून गेल्या. पुढे 2009 साली त्या बारामती मतदारसंघातनं लोकसभेवर निवडून गेल्या. तोपर्यंत अजित पवार हे शरद पवारांचे निर्विवाद राजकीय वारसदार होते. पण सुप्रिया सुळे यांच्या राजकारणातल्या एंट्रीनंतर समीकरणं बदलायला सुरुवात झाली. या दोघांची तुलना व्हायला लागली. शरद पवारांचा वारसदार कोण असणार अशा चर्चा मीडियात रंगायला लागल्या. पवार कुटुंबातल्या सुप्त संघर्षाची सुरुवात इथूनच झाली असं म्हटलं जातं. यानंतरच्या काळात दादांवरती अनेक आरोप झाले. सिंचन घोटाळ्याचा आरोप हा त्यातला सगळ्यात मोठा आणि चर्चेत राहिलेला. अजित पवारांवर 1999 ते 2009 या काळामध्ये महाराष्ट्रातले बंधारे आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गैरव्यवहार केल्याचा आरोप झाला. या काळात दादा जलसंपदा मंत्री होते. या कामांसाठी सुमारे 70,000 कोटी रुपयांचा खर्च झाला. पण प्रत्यक्षात 1% सुद्धा काम झाला नाही असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला. या आरोपांमुळे सप्टेंबर 2012 मध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यावेळी त्यांच्या राजीनाम्याची कल्पना कोणालाही नव्हती. काँग्रेस सहित राष्ट्रवादीसाठी सुद्धा मोठा हा धक्काच होता. सिंचन घोटाळ्यातल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून आपण राजीनामा देतोय असं त्यांनी त्यावेळी म्हटलं होतं. पण काही महिन्यातच ते पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले. याच काळात अजित पवारांवरती राज्य सहकारी बँक घोटाळा याचा सुद्धा आरोप झाला. राज्य सहकारी बँकेनं 2005 ते 2010 दरम्यान मोठ्या प्रमाणात कर्जाचं वाटप केलेलं. हे कर्ज सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या आणि इतर कंपन्यांना देण्यात आलेलं. पण ही सगळी कर्ज बुडीत निघाली.
हे कर्ज देताना नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप करत 2010 साली मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली। या प्रकरणात अजित पवार यांच्यासहित 70 जणांवर सप्टेंबर 2019 मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता। सिंचन घोटाळ्याच्या आरोपांमुळे अजित पवारांची प्रतिमा सगळ्यात जास्त डॅमेज झाली। या घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावरती शेवटपर्यंत चिटकून राहिला। सिंचन घोटाळ्याच्या आरोपांनंतर 2012 साली तत्कालीन आघाडी सरकारनं श्वेतपत्रिका काढून दादांना क्लीन चिट दिली होती। पण 14च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपनं जो काही प्रचार केला त्यात दादांवरती सगळ्यात जास्त आरोप करण्यात आले। देवेंद्र फडणवीसांनी दादांना थेट भ्रष्ट म्हटलं होतं। त्यांच्यावरती शोले चित्रपटातला चक्की पिसिंग पिसिंग हा डायलॉग वापरत टीका सुद्धा केली होती। पुढे भाजपचं सरकार आल्यावर अँटी करप्शन ब्युरोला या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले। पण पुढे डिसेंबर 2019 मध्ये एसीबी कडनं दादांना क्लीन चिट देण्यात आली। अजितदादांनी अलीकडेच एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सिंचन घोटाळ्याच्या प्रश्नावर म्हटलं होतं की महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा खर्च 42,000 कोटी रुपये होता, मग 70,000 कोटी कुठून येणार? हे सगळं बदनामी करण्याचं षडयंत्र आहे। अजित पवारांचा एकंदरीतच राजकीय प्रवास पाहिला तर त्यांच्याबाबत सगळ्यात जास्त आठवणीत राहणारी गोष्ट म्हणजे त्यांचं धक्कातंत्र। ते अनेकदा अचानक गायब व्हायचे, नॉट रिचेबल व्हायचे। त्यांच्या जवळच्या व्यक्तींना सुद्धा ते कुठे आहेत, काय निर्णय घेणार आहेत याबाबत माहितीच नसायची। याबाबतचा एक किस्सा अनेकदा सांगितला जातो, तो सगळ्यांनाच माहिती आहे। 19च्या विधानसभा निवडणुकीआधीची गोष्ट आहे। 27 सप्टेंबरला अजित पवारांनी अचानक आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेला। धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांच्या राजीनाम्याची माहिती शरद पवारांना सुद्धा नव्हती। तत्कालीन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा देत दादा गायब झाले। त्यांनी असा निर्णय का घेतला याची माहिती कुणालाच नव्हती। दुसऱ्या दिवशी दादा माध्यमांसमोर आले आणि आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली। 11 सालच्या राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणावरनं आता इतक्या वर्षांनी निवडणुकीआधी शरद पवार आणि माझं नाव येत होतं। त्या प्रकरणाशी शरद पवारांचा कुठलाही संबंध नाही, पण त्यांचं नाव जोडून बदनामी केल्यानं मी व्यथित होऊन राजीनामा दिला, असं दादा म्हणाले होते। त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या, निकाल लागला। 2च महिन्यांनी अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले होते। त्यानंतर जे काही घडलं त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा बसला होता। ही घटना होती पहाटेच्या शपथविधीची। 22 नोव्हेंबर 2019चा दिवस। काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 पक्ष एकत्रित येत महाविकास आघाडी सरकार स्थापन करतील आणि उद्धव ठाकरे पुढची 5 वर्ष हे सरकार चालवतील असं एकंदर चित्र ठरलेलं होतं। पण दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 वाजता शरद पवारांना एक फोन आला। फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने म्हटलं की मी नुकताच राजभवनातून आलोय, तुम्ही एकदा न्यूज चॅनल बघा। शरद पवारांनी फोन ठेवला, न्यूजपेपर हातात घेतले। पहिल्या पानावरच्या बातम्या होत्या, उद्धव ठाकरे पुढचे 5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील। पुढच्या क्षणी त्यांनी न्यूज चॅनल चेक केले तर त्यावर बातमी होती, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीये। ही घटना राज्याचं राजकारण पूर्णपणे बदलणारी ठरली। या शपथविधीबाबत बोलताना अजित पवार नंतर म्हणाले की काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीत गेल्या 1 महिन्यापासून फक्त चर्चा सुरू आहे। चर्चा कुठेही जात नव्हती। राज्याला एका स्थिर सरकारची गरज होती, म्हणून मी हे पाऊल उचललं। त्यावेळी माध्यमांमध्ये बातम्या आल्या की या शपथविधी मागे शरद पवारांचाच हात होता, पण शरद पवारांनी कधीही याला पाठिंबा दिला नाही। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल अशीच त्यांची भूमिका होती असं त्यांनी म्हटलं। त्यानंतर अजित पवार यांचं मन वळवण्याची जबाबदारी सुप्रिया सुळे यांना देण्यात आली। त्यांनी अजित पवारांचं बोलणं प्रतिभा काकींशी करून दिलं। त्यानंतर ते राष्ट्रवादीत परत आले हे आपण सगळ्यांनीच पाहिलं। अशा प्रकारे पहाटेचा शपथविधी झाल्यावर अवघ्या 80 तासांमध्ये हे सरकार कोसळलं। यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार राज्यात आलं। त्या सरकारमध्ये सुद्धा दादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। उद्धव ठाकरेंचं सरकार 2.5 वर्ष चालल्यानंतर अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले। त्यानंतर राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठा राजकीय भूकंप आला। 2 जुलै 2023ला अजित पवारांनी पुन्हा एकदा पक्षाविरोधात बंड केलं आणि ते महायुतीत सामील झाले। झालं असं की शरद पवारांनी 2 मेला भाकरी फिरवण्याची वेळ आली असं म्हणत राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। अजितदादांनी त्यांच्या या निर्णयाचं समर्थन केलं होतं, पण 4च दिवसांनी शरद पवारांनी आपला निर्णय मागे घेतला। यानंतर अजितदादांनी पक्षातनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता। त्यांनी पक्षाविरोधात बंड केलं आणि त्यांच्यासोबत 30 समर्थक आमदारांसहित एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ते सामील झाले। 2 जुलैला अजितदादांनी 5व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी आमदारांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली। 2019ला 80 तासांनी परत आलेले अजितदादा यावेळी मात्र माघारी फिरणार नव्हते। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावावर, चिन्हावर दावा सांगितला। पुढे फेब्रुवारी 2024 मध्ये अजितदादांना राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हे निवडणूक चिन्ह मिळालं, तर शरद पवारांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात आलं। अजितदादांनी या चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढवली आणि फडणवीस सरकारमध्ये ते पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले।
खरं तर अजित पवार आणि शरद पवार दोघंही एकाच राजकीय घराण्यात आले. दोघंही बारामतीचा मुशीत तयार झाले, पण दोघांच्या राजकारणात कमालीचा फरक दिसतो. शरद पवार कधीही स्पष्ट बोलण्यासाठी ओळखले जात नाहीत. ते आपले पत्ते कायम झाकून ठेवतात असं म्हटलं जातं. पण अजित पवार नेमके याच्या विरुद्ध होते. ते जे मनात आहे ते स्पष्ट बोलून टाकायचे. राजकारणात टिकून राहायचं असेल तर हा स्वभाव सोडावा लागतो असं म्हटलं जातं. पण अजित पवार याला अपवाद ठरले. स्पष्ट वक्ता राहून रोखठोक भूमिका घेऊन सुद्धा राजकारण करता येतं हे दादांनी दाखवून दिलं. त्यांच्या निधनानंतर ज्या प्रकारे सगळ्या पक्ष नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्यात, त्यातनं अजित पवार नक्की काय होते, कोण होते हे लक्षात येतं. खरंच महाराष्ट्रात असा राजकारणी नेता पुन्हा होणे नाही.